बस तूच आशा. काय झालं त्यांना? मुक्ता ग मी थोड्या वेळानंतर बोलतो तुमच्याशी. मुक्ता, मी तुला नंतर फोन करते. काका, मम्मा कशी आहे? काळजी करण्यासारखं काही नाहीये बेटा. आता हातावर किरकोळ दुखापत झाली. अटॅकच्या इम्पॅक्टने त्या थोड्या घाबरल्या होत्या. अदरवाइज शी इज फाईन. मॅडम, बाहेर इन्स्पेक्टर साहेब आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. तुम्ही बोलवा ना त्यांना. बर. रश्मिताई म्हणाल्या की आई हॉस्पिटलमध्ये आहेत. काय? अगं रश्मी काही बोलली नाही का? म्हणजे असं काय घडलं की नीरजाताई हॉस्पिटलमध्ये आहेत? अगं बोल ना रश्मीला, तू विचारलं नाहीस का? मी विचारलं, पण त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी फोन कट केला. मी त्याला विचारायला म्हणून काच खाली केली आणि एकदम त्यांनी त्याच्याकडच्या चाकूनी माझ्यावर वार केला. मी तो वार हातावर झेलला. माझा जर अंदाज जराही चुकला असता तर आज माझा जीव गेला असता. मॅडम, तुम्ही त्या माणसाचं वर्णन करू शकता? हो, साधारणपणे सांगू शकेन मी. ठीक आहे मॅडम, मी घटनास्थळी जाऊन चौकशी करतो आणि काही पुरावे हाती लागतात काय बघतो. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. बारशाच्या वेळी सगळ्यांसमोर रश्मिताईंनी रुद्रला मुक्ताकडे दिला आबासाहेब. आणि मग सासूबाईंनी आणि नीरजा आत्याबाईंनी मुक्ताच्या हातूनच रुद्रला पाळण्यात घातलं. काय? गायकवाडांच्या वारसाला एका मोलकणीने पाळण्यात घातलं. का त्या मोलकणीला एवढा मान? कोण आहे ती? असं काय काय बोलत होत्या त्या. सुनबाई, तू हे खरं बोलतीयस? हो आबासाहेब, खरं सांगते मी. शकुंतला, आले जी. बारशाच्या समारंभात त्या पोरीने बाळाला पाळण्यात घातलं म्हणे. तिच्याकडे काय बघताय? आम्ही काय विचारलं त्याचं उत्तर द्या. होय, म्हणजे त्याचं असं झालं की बस, एक शब्द बोलू नका. वाड्या साहेब राखणं तुमची जबाबदारी आहे. कशा विसरलात तुम्ही हे? मला या क्षणी खूप भीती वाटतेय ग. आम्ही डॅडींना अपघातात गमावलंय आणि आता मम्मा. नाही रश्मिताई, असं बोलू नका. आईंना काहीच होणार नाही. चांगल्या माणसांच्या पाठी देव सदैव उभा असतो. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मुक्ता फोनवर बोलत होती. आईवर हल्ला कोणी आणि कशासाठी केला? या हल्ल्यामागेही आबासाहेबांचा तर हात नाहीये ना? ह्यांचा अपघात कल्याण हायवेवर झाला. म्हणजे हे मुंबई बाहेर गेले होते. होय, साहेबांनी मला फोन करून सांगितलं होतं की मी ऑफिसला येतोय, मी येईपर्यंत कुठेही जाऊ नका, खूप महत्वाचं बोलायचंय. मला अजूनही कळलेलं नाहीये इतकं काय महत्वाचं सांगायचं होतं त्यांना. अभ्यंकर साहेब, तुम्ही या एका गोष्टीचा शोध घ्या. हे मुंबई बाहेर कुणाला भेटायला गेले असतील?